मित्रांनो, ज्या बैलाची चर्चा अखंड आत्ता भारतभर आहे असा बैल नाव आहे राजा, घरणिकीचा राजा. राजानं राजे पण त्याचं सिद्ध केलं आहे बैलगाड्यात. मित्रांनो, सलग 5 मैदानात 1 नंबरचं पारितोषिक, आणि तेही असे की मैदान त्यात सर्व बैलगाड्यातील बैल समावेश झाला. तिथं त्यानं राजानं 5 मैदानात 1 नंबर केला, आणि त्याच्याविषयीच आपण बोलण्यासाठी आलो आहे. माझ्यासोबत आहेत राजाचे पालनहार करते दादा. नमस्कार. कुठं कुठं गेला 5-1 नंबर, आणि बैलांची नावं सांगा. करंजेपूरला कॉकटेल होतं, पुन्हा अमरापूरला एक्का होता आदत, पुन्हा कोमट्याला पाखऱ्या होता ततबी एक्क्याला, पुन्हा कातर खटावला अर्जुन होता, आणि कालचं माळशिरसला तेजा होता. मित्रांनो बघा, बैल वेगवेगळी, पण ह्यात एक कॉमन दुवा आहे राजा. आणि मित्रांनो, आम्ही राजाच्या जवळच आहे. राजाचा प्रवास असा नाही की म्हणजे एका मैदानात आला आणि चमत्कार केला. बैल शून्यापासून घडत आलाय. मी जवळनं साक्षीदार आहे त्याचा. दादा, आज यश, हिंद केसरी, आणि ही 5 मैदानात गुलाल, हे सगळं वेगळं आहे, पूर्ण वेगळं आहे. आता हे कसं आहे, शब्दात आपण हे सांगू शकत नाही, कारण आता प्रेक्षक अनुभवते ते समजे, आता ऐकणारे बी न बघणारे बी समजे बघितलेला आहे त्यांनी ना, त्यामुळं आपण शब्दात ही म्हणजे आनंद व्यक्त करू शकत नाही. आता मला मुलाखत तर तुमच्या दादा भरपूर घेतल्या, तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करत असता. मला सांगा की राजा हिंद केसरी झाला. हिंद केसरी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी चालू होत्या, पण जो मधला काळ होतो, काय मैदान राजानं म्हणजे पराभव झाला, तर त्यावेळेस काय काय लोक काय बोलत होती का? म्हणजे मला काय काय म्हणत होते की यांना नियोजन जमत नाही, बैल संपला, हे तुम्हाला बी ऐकाय भेटत? नाही, म्हणली की माणसं म्हणली म्हणजे नियोजनापेक्षा बैल हा राजा संपलाच म्हणायचे. होय. पण ते त्यानं कसं आहे, राजानं पुन्हा सिद्ध करून दाखवलं की आपण 1013 गाड्यात सुद्धा 1 नंबर करू शकतो, आणि आता सलग तरी 5 मैदानं त्याने केले ते. त्यामुळं राजा हा राजाच आहे शेवटी. मग त्यानं ते करून दाखवलं. संपले जे म्हणणार असणे त्यानं बरोबर ते करून दाखवलंय, आणि ते पळून उत्तर दिलं. पळून दिलं उत्तर ना. आणि म्हणजे ह्या पूर्ण एकंदरीत बैलगाड्याच्या क्षेत्रात करिअरकडे पाहिलं तर एक प्रकर्षानं जाणवलेलं, घरच्या गाईचा खोंड, काही पार्श्वभूमी नसताना आज महाराष्ट्रातील एवढा प्रसिद्ध आणि लोकांच्या हृदयात वसणारा बैल म्हणून राजाकडे पाहिलं जातं. तुम्ही पाठीमागं प्रवास पाहत असाल. फुकट द्यायला निघालाय बैल, आणि आज महाराष्ट्राचा सगळ्यात लोकप्रिय बैल तुमच्याकडे. काय सांगाल? बरोबर आहे, फुकट द्यायला निघालो होतो. शेवटी कसं आहे, महाराष्ट्रानं बी उचलून धरलं सर्वांनी, आशीर्वाद दिलेत त्याला. एक आपला गरीब कुटुंबातला म्हणून त्यांनी एक सदस्य त्यांच्या थोडका म्हणा महाराष्ट्राचा एक म्हणजे प्रत्येक कुटुंबातला, आणि त्यांनी ते आशीर्वाद दिलाय त्याला, आणि देवाचा आशीर्वाद त्याच्या हायच पाठीमाग. त्यामुळं ह्या जोरावर तेव्हा करू शकतो हे सर्व प्रवास त्याने केला. देवाचा बी आणि माणसाचा पाठीमागे म्हणला होता की तो आशीर्वाद सारता येत नाही. आणि राजाचं तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी झाला, हिंद केसरी झाला, तेव्हाही मुलाखत घेतलेली. त्याच्यानंतर राजाचं पूर्ण एक वेगळे आपण म्हणू पळ महाराष्ट्राला बघायला भेटला. त्या विजयानंतर वेगळं दिसतोय का राजाच्यात? नाही, वेगळा दिसतोय. कारण तर सेवागिरी महाराज आहेत, सेवागिरी महाराजाचा आशीर्वाद त्याला हायच हो. आणि आम्ही कधी बी तखंड गेलो तरी तिथं जातोच आम्ही, म्हणजे त्यांना पाया पडतोच जाऊन सेवागिरीना, आणि जातो आम्ही त्यातनं. आता मगाशी उल्लेख केला की बैल हा घडत इथपर्यंत आलेला आहे, पण ह्या प्रवासादरम्यान एक सगळ्यात मोठी गोष्ट की बैलावर विश्वास असणं. कारण मध्ये विक्रमी किंमतही आलेली, त्या रकमेकडे नकोच आहे, पण बैल ती रक्कम सारून बैल ठेवायचा आपल्याला, बैल विकायचा नाही. बैल आपल्याला ठेवून तो विश्वास वेळोवेळी राजानं सिद्ध केलाय. तर काय वाटतं की रक्कम सोडत गेलो, पण तो निर्णय बरं झाला आपण घेतला नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही मुकला असता. अहो काय तुम्ही कोण इथं येत आहे का, किंवा महाराष्ट्राचा आशीर्वाद म्हणजे जे सर्व लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असता का? नाही ना. त्याच्यापासून पैसे काय आज आहे तर उद्या नाही तर
हे आमची म्हणजे जुन्या माणसाची संकल्पना. आता नवीन माणसांना ती पटत नाही. पैसे घेऊन बंगला बांधून म्हणणार निवांत राहिला असता का नाही तुम्ही. तर तसं आम्हाला ते म्हणजे जुन्या माणसाच्या म्हणजे विचाराचा आम्ही आहे. त्यामुळं ते आशीर्वाद हा पैशापेक्षा आम्हाला मोठा दिसला. मला ते ऑब्झर्वेशन केल्यानंतर ह्यांच्या एकंदरीत की म्हणजे तरुणांनी सगळ्यांनी मीही शिकलोय की कुठलाच निर्णय चुकीचा नसतो, फक्त तो निर्णय बरोबर करण्याची धमक हवी. आणि दादांनी न विकण्याचा निर्णय घेतला. काही वेळेस वाटलं असेल की निर्णय चुकलाय, पण ती धमक होती, आपण म्हणू राजाच्यात ती धमक होती. राजाच्यात ती धमक राजाच्यातच आहे. म्हणजे आपण जरी निर्णय जरी काय माणसानं ते चुकीचा वाटला म्हणजे शक्यतो वाटला, कारण कसं आहे पुशेगावच्या अगोदरच आपण बैल दिला असता. कारण आता ते फडके साहेब नाहीत, त्यांनी बैल जवळ म्हणजे ठरत आला होता बैल. आणि एकदम 5 तारखेला आम्ही निर्णय बदलला की एवढं मैदान होऊ द्या आणि मग आम्ही तुम्हाला निर्णय सांगू. मग तिथंच आम्ही तिथं 1 नंबर तुम्ही खुश झाला, तुम्ही तिथं समोर होताच. 1 नंबर केला का तिथंच मी तुम्हाला सांगितलं की आजपासून बैल आमचा ऐकायचा कॅन्सल. नाही बरोबर, कारण ती माणसांची प्रतिक्रिया त्यातली बघून एवढं प्रेम कुणाला मिळत आहे. अहो कोण कुठला आम्ही कोण थोबाड आमचे बघणार आहे ते राजानं ते आमचे थोबाड माणसाला समजायला दाखवलेलं आहे ते. त्यामुळं ते आम्ही एकाचं कॅन्सल केलं. बर. आणि आज ते तो आनंदाचा क्षण आणि ते प्रेम तुम्हाला भेटते म्हणजे तात्पुरता विचार केला नाही बघा. पण दादा आता आपण सगळी चर्चा करतोय, तुमच्या भरपूर मुलाखती झाली, थोडा वेगळा विषय घेतो तुम्ही बोलावं की काय माहितीये का, राजा लागला तुम्हाला लाभलेला बैल आहे, लागला आणि लाभलेला बैल आहे. तर काय होतं प्रत्येकाला लाभेल असं नाही, तर काय जण म्हणजे शोधत असतात की आपल्या बी घराचा राजा व्हावा, राजानं पळावं, राजासारखं नाव कमवावं. पण काय होतंय त्याच्यामुळं थोडं जे घरचा बॅलन्स बिघडतोय, म्हणजे ह्याच नादाकडे वळली जातात काय तरुण मुलं. तर काय तुम्ही ह्या काय सांगाल, कारण तुमच्याकडे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल आहे. कारण कसं आहे तरुण वर्ग यावर म्हणजे क्षेत्राकडे वळतोय हे सिद्ध आहे. कारण मला बरेच जण म्हणते ते तालमीतली पोरं आपल्याला दिसते ते बरोबर आहे हे समज, पण हे जुळून आलं पाहिजे. त्यांच्या बी घरी राजा तयार झाला पाहिजे, आमचा आशीर्वाद आहे त्यांना. पण तुम्ही त्या पद्धतीने घडवला पाहिजे किंवा तो बैल बी घडत गेला पाहिजे. तुम्ही घडवून बी होत नाही, त्या बैलात बी धमक पाहिजे, तेवढी रग पाहिजे, तरच ती होणार आहे त्या गोष्टी साध्य. तुम्ही करू शकता, कारण प्रयत्नांती परमेश्वर हे मन आहे, तसं करू शकता तुम्ही. प्रयत्न करायला काय हरकत नाही, पण लय वाहत जाऊ नका, कारण आपली घरची परिस्थिती बघून समजा करा. कारण आम्ही तो काळ अनुभवलेला आहे, त्यामुळे अनुभवानं आम्ही सांगतोय घरचं बॅलन्स बघून समजा करा. आणि म्हणजे दादा म्हणजे एवढं बोलतात, काय गोष्टी सांगत असतात, तर ह्याच्या मागं शिक्षण महत्वाचं आहे. दादा बैलगाडी मालक समजा नसते तर आत्ता कुठल्या तरी शाळेत शिक्षक असते. D.Ed झालेला दादा आहेत, भरपूर शालेय अनुभव घेतलेला व्यक्ती आहे. तर दादा शिक्षणाचं महत्व काय तेच एकदा सांग. नाही निदान त्या मुलानं म्हणजे आता क्षेत्र कसं 5वी 6वीच्या मुलानं ह्या क्षेत्रात वळू नये. बघा तुम्ही पण शाळा बघून बघा. निदान आता कसं आहे कॉम्प्युटर योग आहे, तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान पाहिजे. कारण आमचं ज्ञान होतं ते पुस्तकी होतं, म्हणा थोडक्यात लिहून होतं. आता तुम्हाला ती बघायचं आहे, तर ती करिअर तुम्ही सांभाळलं पाहिजे. करिअर सांभाळून तुम्हाला वेळ मिळाला तर हे करा धंदा. बर, शिक्षण महत्वाचं आहे. मी हा मुद्दा का सांगतोय, माझ्याकडे एक सदगृहस्थ आले होते, त्यांनी एका मुलाला आणलेलं, तो 12वीचे पेपर बुडवून बैलगाड्या बघायला जात होतं. दादा ही भयानक स्थिती आहे, म्हणजे बैलगाडा क्षेत्र चांगला आहे आपण म्हणताय, तुमच्या मागं महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध बैल आहे, लोकांच्या मनात गेलेला. पण हा जो किस्सा ज्यावेळेस मी समोर ऐकला त्यावेळेस भयानक वाटलं की 12वीची मुलं पेपर सोडून पाक बैलगाड्याकडे जायला लागली. नाही हाय सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला बी अनुभव मिळाले ना, आम्हाला सुद्धा मिळाले. कारण हे तुम्हाला मी सांगतो फलटणच्या मैदानावर हा किस्सा झाला होता. कारण 11 वाजल्या तरी मुलं काय न पेपरला जातात तर होते, आणि पुन्हा मला सांगून गेली की आम्ही पेपर देऊन लगेच येतोय माघारी बैलगाड्या बघायला. तर ही
म्हणजे अति उत्साहीपणा नको आहे. जरा म्हणजे दम काढून ह्या गोष्टी केल्या पाहिजे त्या. बरोबर. आणि आता कसं आहे, जो सोशल मीडिया येतोय, तुम्ही ऑनलाईन बघू शकता, पण ती मैदानात जाणं छोटे मुलांना म्हणजे चांगला बैलगाडा शर्यत चांगला आहे, लोकांना एकत्र आणतं, पण शिक्षणाचंही महत्त्व आहे. जे तरुण मुलं आहेत म्हणजे जे 9वी 10वी 11वी 12वी त्यांनी शिक्षण महत्त्वाचं घेतलं पाहिजे. आज दादा बोलू शकतात, दादांनी हे अनुभवले, दादांचा जगण्यातला अनुभव हा खूप मोठा आहे. दादा तुम्ही जर मागं पाहिलं तर ह्या पूर्ण आत्तापर्यंत बघताय तुम्ही, गरिबी सगळी बघितलेली आहे, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे, तर ह्या जगण्याच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकवलंय? बैलगाड्याचं बी आपण बघितलं, पण काय शिकवलंय? कारण कसं आहे, आता ह्या बैलगाडी क्षेत्रात म्हणलं तर काही वेळेला आम्हाला म्हणजे तुम्हाला आता मला सांगायला वाटतंय, एखाद्या फळावा आम्हाला चहा सुद्धा मिळालेला नाही. एवढ्या म्हणजे परिस्थितीत ना आम्ही इथंपर्यंत घडलो या. चहा सुद्धा म्हणजे अक्षरशः चहाला सुद्धा पैसा नाहीत. आणि एक किस्सा तुम्हाला सांगतो मी, मैदानाचं नाव बी सांगतो तुम्हाला, समजा सांगतो. वायदी द्यायची ठरली होती, नेवरीचं मैदान होतं, आणि वायदी द्यायची ठरली होती. माझ्या खिशात 1000 रुपये, बाबूच्या खिशात 1500 रुपये, 2500. बैल त्या मैदानावर आम्हाला चहा सुद्धा मिळाला नव्हता, पैसे सुद्धा नव्हता ना. तरी सुद्धा राजाला बाबूने एकच सांगितलं, हे बघ आज पैसे नाही, आज परीक्षेचा डाव आहे आपला, तो पळाला तर आपल्याला पैसे येणार आहेत. आणि तत त्याने 1 नंबर करून दाखवला. हे बाबूने बैलाला सांगितलं. बाबू म्हणला बघ आज चहा सुद्धा तुझ्यामुळं आम्हाला नाही. एवढी परिस्थितीत ना आम्ही वाईट परिस्थितीतनं वर निघालाय राजा, आणि ती त्यानं राजानं ऐकलं. नाही तुम्ही वेळोवेळी सांगत असता. आणि मित्रांनो मला हे सांगायला आवडेल की हा बैल कुणाचं ऐकू नाही तर न ऐकू, पण त्याच्या जवळ असणाऱ्या माणसांचं ऐकतो. म्हणजे आईंनीच सांगितलं होतं तुला हिंद केसरी व्हायचे, तर बैल पळून झाला. म्हणजे मी त्यावेळेसच म्हटलं होतं कुणासाठी नाही झाला, त्यांच्यासाठी बैल झाला. सलग 4 नंबर घेतले होते. दादांनीच म्हटलं की तुला 5वा नंबर घ्यायचे बरं का. ऐकतो तुमचं सगळं. नाही कसं आहे, त्याला कसं आहे, अगोदरच बाबून म्हणा समद्याने सांगितलं होतं त्याला, आपण सलग 4 केलाय, तुला 5वा हिंद केसरी व्हायचा आहे, 5वं मैदान हिंद केसरी आहे, आणि तू काहीही झालं तरी तू ते केलं पाहिजे, असं बोलता तुम्ही? हा बोलतो. आपल्या मनात तेवढं राहत्या ना, आपल्याला काही झालं तरी तू. आणि ती परिस्थिती मी तुम्हाला मगाशी सांगितली, बैल फाडाव गेल्यावर ना काळा मीठ पडला, आम्ही भिजलो होतो. आज बैल कसा पळायचा, काळा मीठ पडलाय, आज बैल गप उभा राहिलाय, रोजच्या सारखा फ्रेश नाही बैल, आणि ते झोपला त्याला, त्यानं ते करतोय. म्हणजे तुम्ही त्या मैदानात सांगताय जे माळशिरसचं मैदान होतं, बैल काळा थोडा पळायला लागला, त्या पडत होता, ते तुम्हाला वाटायला लागले की काय होतंय काय, ही भीती होती? भीती होती. पण त्यानं कसं आहे, ते फाटीव गेल्याबरोबर त्यानं ते दाखवून दिलं ना की मी आहे, मी संपलेलो नाही, मी आहे, राजा आहे मी. मी आहे. आता राजाला जोडून की तुम्ही आता आपण म्हटलं की मैदानात काळाने थोडा बैल पळा, त्याला जोडून बरेचशा लोक म्हणतात की बैल आता पाय वरती जातोय, म्हणजे बैलाला काय इज आहे का, तुम्ही का पळवताय, तुम्ही सारखंच पळवता बैलाला, तर काय सांगाल दादा याच्याविषयी? कसं आहे, आता आपण सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या. आता शेवटी कसं आहे, बघणाऱ्यापेक्षा मालकाला आहेच की थोडीफार जास्त काळजी. त्यांनी बोलणं ठीक आहे, त्यांनी म्हणजे आपुलकीनं बोलते ते काय त्यांचा म्हणजे द्वेष भावनेनं ही नाही, ती तुम्ही बघितलं पाहिजे, ही त्यांची भावना आहे. मग तसं आपण बी बघितलंय, कारण आपण सातारा जिल्हा केला, सांगली जिल्हा केला, पंढरपूर केलाय. आपण काय तसं सोडलं नाही की त्याला बाबा काय बघितलं नाही असं. सर्व डॉक्टरांकडे हो गेलोय, निदान काहीच झालं नाही का? नाही झालं. प्रत्येकाने सांगितलं, शेवटी पंढरपूरच्या साहेबांनी सांगितलं की ह्याला सवय लागली. आणि मला वाटतं की सगळ्यात जादा काळजी हाय म्हणजे बैलगाड्यावर प्रेम करणारी लोक आहेत, राजावर प्रेम करणारे लोक आहेत, पण मला वाटते सगळ्यात जास्त काळजी ह्यांनाच असेल. तर आता ज्यावेळेस पाय उचलतो सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस चर्चा होती की बरेचसे तुम्हाला कमेंट भेटतात की का पळवता वगैरे, तुम्ही काही त्याच्या उत्तर बी दिलं नाही, तर आज उत्तर दिलं की कदाचित राजा असाच उभा राहिला आयुष्यभर. हो राहणार असाच राहणार ते. कारण कसं आहे, त्याला दैवी शक्ती बी आहे, त्यामुळं तो उद्या टिकू बी शकेल किंवा असाच राहील. हे पुढचं कोण भविष्य कोणी सांगू शकत नाही ना. पण आपण प्रयत्न सोडलेला नाही, अजून सुद्धा चालू आहे. कोणी सांगेल ते आपण करतोय, कारण गावठी औषधं बी केले,
म्हणजे आयुर्वेदिक आपले गावठी नसते ते का, कारण हे शहरी विभागाला माहिती नसेल पण गावठी बी असते ते. बरं. हे बाबा ह्याचा पाला चोळ त्याचा पाला चोळ, ते लाव हे लाव, ते बी आपण केलेलं आहे. तुम्ही आता व्हिडिओ बी बघू शकताय की पाय वरती धरतोय म्हणजे, पण त्याला 3च पायावर म्हणायचं केली नंबर सलग 5 वेळा 1 नंबर केला. तसं पुशेगावचं मैदान सुद्धा 3 पायावर त्याने केलं. हो, मला वाटतं त्याला पाय वर धरून 11 महिने जवळजवळ, म्हणजे अजितदादा केसरी, म्हणजे मला काय महिना काय आता आठवत नाही तर, पण अजितदादा केसरीपासून बारामतीचं ते अजितदादा काय कुठलं गाव होतं ते माहिती नाही, पण तेव्हापासून पाय वर धरतोय. तिथनं पुढं त्याचा प्रवास हा ताणूनच झालाय. पाय वर धरल्यापासून त्यानं म्हणजे कुठं अपयश पत्कारलं नाही. पायवर धरलंय आणि तुमची मान ही एकदम वरती अशी नाही ताटच झाल्या, ताट झाले. ओ मी म्हणजे ह्यानं सांगतो, गर्वानं सांगतो की माझा बैल 3 पायावर आल्यापासून फुल स्पीड लागलाय. मी प्रत्येक व्हिडिओ त्या बैलाचा उल्लेख करत असतो. पुशेगावचा एक शिवराज ट्रॅव्हल पुशेगाव सुंदर, ह्या बी बैलाचा हिला शेवटपर्यंत सापडलाय. तो बैल 3 पायावर म्हणजे पळायचा, 3 पायावर म्हणजे इन द सेन्स की लंगडत चाललं, त्याचं निदान सापडलं नाही त्या बैलाचं नक्की काय झालं होतं. पण त्यानंही असा महाराष्ट्र गाजवून ठेवला. त्याच्यानंतर असाच एक बैल आता म्हणतात की सगळ्या राजा 3 पायावर बैल असतो आणि त्याने केलंच ना सलग 5 नंबर, म्हणजे कुठल्याही मालकासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक बघा एक चांगला विक्रमच भेटलेला आहे. कसं आहे त्यानं मालकापेक्षा त्याचे ते जे माणसं म्हणजे लोक आहेत ते फॅन फॉलोईंग त्यांच्यासाठी तो पळतोय असं म्हणजे मी म्हणतो. म्हणजे माझा बैल नाही, थोडक्यात सर्वांचाच आहे ना, महाराष्ट्राचा बैल आहे, कारण सर्वांसाठी तो पळतोय. आणि आमचं एकच सांगणं असतंय की माणसं जी येते ती लोक त्यांना तू नाराज करायचं नाही बाबा. तू लढ, पडलास तरी चालेल पण लढून पडायचं, एवढी गोष्ट आम्ही म्हणजे ठामपणे त्याला सांगू शकतो. ते आज 200, 300, 400 किलोमीटरवरनं माणसं येते ती. काही जण तरी मला वाटतं बिनरजा टाकता येते ती माणसं येऊन मला सांगते ती बाबा मी बिनरजा टाकून सुद्धा इथंवर पोचलो राजासाठी. तर त्यांना तू नाराज करायचं नाही, एवढं आम्ही ठामपणे सांगतो त्याला. राजा नाही करत, बहुतांशी करतच नाही. आता दादा आपण ही सगळी चर्चा करतोय, बैलानं पारितोषिक घेतले. पुशेगाव नंतर आपण म्हणूया की आर्थिकदृष्ट्या काय काय बैलानं सुधारवलं ते सांगा, कारण परिस्थिती गरीबच आहे. राजाला म्हटलं जातं की गरिबाची लक्ष्मी, पण लक्ष्मी आल्यापासून तुमच्यात काय काय सुधारणा झाली पुशेगाव नंतर आर्थिकदृष्ट्या सांगा. नाही आता आम्हाला कसं आहे, कारण गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं आम्हाला काहीच नव्हतंच. आज मला वाटतंय वर्षभर झालं त्यानं सांभाळलंय राजानं सर्व, म्हणजे घर कुटुंब आर्थिक दृष्ट्यानं. म्हणजे आमचं अजून काय बांधणं बिंधणं झालं नाही, पण आता बांधायला चालू करायचं त्याला गोटा. त्यानं सांभाळलंय आम्हाला सर्व, वैरण एकाचे म्हणा सर्व एकाच आहे ना आपल्याला. पुढं म्हणजे घर बांधणं वगैरे बांधू आपण, कारण तो बांधणार आहे, आपण म्हणायचं नाही. म्हणजे असं म्हणू की कुटुंब प्रमुख राजा आहे आणि तुम्ही सगळी त्याची सदस्य आहे. थोडक्यात म्हणा तो राजा आहे, आम्ही गडे आहे. तर आणि मालकानं गडी सांभाळणं कर्तव्य मालकाचं आहे, ते मालकानं ते सांभाळायचे आहे. ते मित्रांनो बघा दादा नेहमीच म्हणजे बैलगाड्यातलाही अनुभव असेल पण बाकी अनुभव आहे. एकंदरीत ज्यावेळेस बैल पळतो प्रसिद्धी असते त्यावेळेस कसं इम्प्रेशन होतं. गाव म्हणजे हा बैल नावापेक्षा घरनिकीचा राजा म्हणून प्रसिद्ध झाला आहे गावाच्या नाव. तर गावात कशा पद्धतीनं पहिले तुमच्याकडे बघितलं जाणार की हा एक व्यक्ती शिकलेला म्हणून, पण आता गावात कसं इम्प्रेशन आहे. नाही आता कसं आहे राजामुळं हाय तीच हो. आणि कसं आहे आपण जरी लेट आलो एखाद्या मैदानावर चांगलं मैदान मारलं तरी माणसं जागत बसते ती आणि दिवसभर मोबाईलमधनं निघत नाही. ते तुम्हाला कुठेही ज्या दिवशी राजा पळत असेल त्या दिवशी कुठेही माणूस तुम्हाला मोकळा दिसणार नाही, घरनिकीत तरी दिसणारच नाही. कारण ते जत माणूस बसलेला असेल, आता कामावली पोरं सुद्धा असते ती तर काम ठेवते ती, त्याचा गट बघितल्याशिवाय ते हात लावत नाही ते कामाला. कारण कामवाली समधी आपली कामवाली गरीब माणसंच आपली आहे ती समधी कामावर असते ती, पण ती काम बाजूला ठेवून ती बघितल्याशिवाय त्याला हात लावत नाही. बरं आता गाडी नावावर पळते, आता ती सांगा बाबू शेट यांचं नाव आहे, ज्वेलर्स कोण आहे काय विषय. ते काय पोरांचं बाबूचं जोडीदार आहे, मित्र आहे, एक मित्रत्वाच्या नात्यानं
हाय असू द्या त्याला काय. आणि ते बी कसं असते, ते बी आज 1000 किलोमीटरवर आहे. आणि कोण आहे ते माहिती सांगा. किरण शेठ. हा हा हा. एखादं मैदान मोठं असेल तर ती स्वतः तर म्हणजे धंदा बंद करून ती त्या मैदानावर येतात. 1000 किलोमीटरवर संध्याकाळी बसून सकाळ ते मैदानावर हजर असतात. बरोबर. मुलासनी चहा पाणी ही आलं का आपलं करते तिथे देतात. म्हणजे एक प्रकारचं सहकार्य, आर्थिक सहकार्य आहे, सहकार्य आहे, सहकार्य आहे. मग ते तसं दुसरं सहकार्य मुन्ना आहे, पुन्हा सचिन पवार आहे, असे 2-4 जण ही सहकार्य करतात. कारण ते तो कसं आहे, आर्थिक भार म्हणजे जरी आपण म्हटलं की एखाद्या मैदानात उचलणं ही एका मालकाला पॉसिबल होत नाही. दादा खरं खरं सांगा, एका बैलगाड्या शर्यतीला जायची किती खर्च होतो सांगा. म्हणजे सुरुवातीपासून बैल समजा राजानं नाही विजेतेपद घेतलं तरी एक सांगा दिवसाचा खर्च किती येतो. जवळ मैदान असेल तर एक 20-1 रुपये खर्च येतो. बर. कारण मुलं असते, ती गाड्या असते, त्या चहा पाणी, पुन्हा संध्याकाळी वाईस खावा म्हटलं तरी पाहिजे. दिवसभर त्याने उपास काढलेला असतो राजाच्यासाठी. आणि जरी मैदानात मार खाल्ला तरी तेवढं खर्च एक 15-20 हजार रुपये टेम्पो भाडं इकडे तिकडे खर्च होतोच. बर. आणि मी पाठीमागं बी मुलाखतीत दाखवलं, टेम्पो काय ह्यांचा नाही, ते गावातले सुखुशीनं देतात. अहो त्याचं सहकार्य लय मोठं आहे ना. ते म्हणजे असं त्यानं म्हणजे पैसे मागितलंच नाही तर डिझेल तेवढं आम्ही टाकतोच. मग जातानाच टाकायचं डिझेल किंवा येताना टाकायचं. आणि जरी विजय झाला तरी मग काय तर थोडंफार वाढवून देते ते पैसे पोरं. आणि विजय नसला तर मग तो बी तसाच जातो, तो बी काय म्हणजे विचारत नाही. तसं सुरुवात त्याच्यापासून आहे. त्यानं सुरुवातीपासून ते सांभाळलंय आम्हाला टेम्पोवाल्यानं. संतोष शिंदे म्हणून नाव आहे. आता एखादं बक्षीस घेतलं, आता बक्षीस सलग घेतलेत तर ह्याची वाटणी कशी होते मला ती सांगा. कारण काय माहिती आहे का, ही सर्वसामान्य लोकांना कळू द्या की काय वाटतं का, हा समजा 1 लाख बक्षीस असेल तर बऱ्याचशा लोकांना वाटतं की हा 50,000 झाला विषय. तर काय काय वेळेस बऱ्याचशा लोकांना की फक्त गुलाला पुरतं पैसे राहतात, तर त्याची कशी विभागणी असते ती सांगा की. कारण 1 लाखाचं बक्षीस घेतलं तर कसं असतं विषय. कसं आहे, पहिला ड्रायव्हरला दिलं पाहिजे. तर ड्रायव्हर भागवला का बाकीची म्हणजे कसं आहे, ते पुकारणारे, सुट्टी मेकर, वाजवणारे, गुलालवाले, चहा पाणी केलेलं पोराने असतंय. कारण आता फडाव प्रत्येक काय म्हणल्यावर आपण ते काय कोण पैसे मागत नाही, ते समजायला द्यायला लागते. म्हणजे 1 लाख बक्षीस आलं तरी मालकाच्या हातात निवळ म्हणजे समजा खर्च जाऊन एक 10-15 हजार रुपये येणार. म्हणजे ही काय विचारतोय, कारण लोकांना वाटतं की लय पैसे येतात ह्यात, का लय पैसा आहे की बाबा हा 1 लाखाचं बक्षीस आलं तर आता त्यात 1 लाख बक्षीस आलं तर ते निम्म येतंय. म्हणजे 2 असेल तर ती 1 आल्यानंतर तो खर्च सगळा बघून हे माहीत पडलं पाहिजे. आता राजा पाठीमागं बघितलं तर राजाच्या स्वभावात खूप बदल झालाय का हो? राजा खूप असा अग्रेसिव्ह झालाय का? नाही, लय बदल झालाय. हा ना, लय बदल झालाय. आता तुम्ही बघा व्हिडिओच्या मार्फत ते कसा आहे कसा नाही, किंवा त्याला कसं आहे, त्याला म्हणजे कमकुवतपणा नाही त्याच्याकडं. पळून जरी आला तरी तो ताट मानेनच राहतो. या म्हणजे असा म्हणजे आवाकल्यागत किंवा नाराज असा राहत नाही बैल. दुसऱ्या दिवशी तो क्लिअर खट होतो. आणि राग वाढलाय का त्याचा? म्हणजे भरपूर राग वाढलाय. कशामुळे हो दादा? का ते म्हणजे जसं वय होईल तसा राग वाढतोय का ते? ते काय एवढा अनुभवायला नाही, पण जसं कसं आहे वयात जसं येईल तसं माणसागत तसं बदल झालाय त्याला. किती दाते आहे राजा आता? आता मला वाटतं 5वा दात पाडला असेल किंवा नसेल, कारण त्याच्या स्वभावानं म्हणतोय मी. कारण आम्ही पुशेगावला आपला दुसाच होता. पुशेगाव नंतर आपण चौसा झाला होता. तो पुशेगावला क्लिअर खट दुसा होता. आणि त्याच्यात जर पळात पाहिलं तर पळात बी थोडा बदल झालाय. म्हणजे आपण म्हणू की बदल असा झालाय की पहिलं कसं होतं, बैल पळायचा हिंद केसरी बैल म्हणजे काय त्याच्या पळाविषयी न बोललेलं बरोबर. पण आता कसं आहे, त्याचा जो पुढचा वेग आहे ना तो वाढलेला आहे. ते तुम्हाला काय निरीक्षणात आलेलं आहे? नाही, वाढलाय, भरपूर वाढलाय. कारण तो पुढं 100-150 फूट म्हणजे नाही तीच करतोय. कारण तुम्ही अनुभवले, सर्वांनी अनुभवले. ते का आपण बोलून दाखवायच्या ह्या गोष्टी नाही द्या. कारण बोललं तरी ते वेगळं ते दिसणार आहे. कारण समजा बघते, जग बघते, समजा ते कसा पळतोय, कुठं कसा निघतोय, हे सर्वांनी बघितलंय. तर आता तुम्ही घरनिकीत रहिवासी होता, आता महाराष्ट्रभर भारतभर तुमचं नाव झालंय घरनिकीच्या राजाचे मालक म्हणून. तर
प्रसिद्धीनं काय काय बदलवलं तुमचं? काय नाही, माणसांचं प्रेम हम्म, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांचा आशीर्वाद हम्म. ही सर्वांना मिळत नाही. प्रसिद्धी काय हो शिकवते दादा? प्रसिद्धी कसं आहे, स्वतः पाठ थापटायची नसते. म्हणजे अनुभवानं सांगतो, कोणाला ह्या गोष्टी पटो ना पटो, पण ती जगाने मोठं म्हणलं पाहिजे तर प्रसिद्धी मिळते. स्वतःची पाठ स्वतः थापटून मोठा होत नाही माणूस. हम्म, जगाने उचलून धरलं पाहिजे सर्वांनी, तर तो माणूस मोठा झाला. माणूस मानण्यापेक्षा तो कुणी केला ह्याला महत्त्व आहे. बरोबर. बघा दादांचं म्हणून मी म्हणतोय, जगण्यातलं आयुष्य खूप शिकवून जातं आणि बऱ्याचशा गोष्टी आता त्यांच्या संवादातनं तुम्हाला बी शिकायला भेटतात, मीही शिकत असतो. आता दादा आपण भरपूर चर्चा केली. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपण म्हणू राजाचा सगळ्यात प्रेमाचा हात कोणाचा लागत असेल त्यांना बोलूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. मित्रांनो, राजानं सर्वाधिक कोणाचा ऐकला असेल त्याच्या पूर्ण कारकिर्दीत, तर आईंचं ऐकलं असेल. आईंनी सांगितलं तर हिंद केसरी व्हावं, झाला. दादांनी सांगितलं 5 वेळा घे बाबा, झालं. तर घरच्यांचा ऐकणारा पोरगा आहे का नाही? होय पोरगा होय की पोरगाच आहे ते 4 नंबरचा पोरगा आहे तो आता. होय. हा आणि अख्ख्या घराची जबाबदारी उचलली. हा अख्ख्या घराची जबाबदारी त्यानं उचलली आज. हा ना. हा आता ज्यावेळेस 5 घेतो हा. सलग मैदानात, तुम्ही बरेचसे तो व्हायरली रील्स झालेला आहे की तुम्ही ती आपण म्हणू निरंजन असतं ते बी कधी लावत नाही, नाही डायरेक्ट ओवळतात, ते झालेलं आहे. ओळत सुद्धा नाही नाही ना. कधीच ओळत नाही. जाताना नुसतं हळदी कुंकू लावती, हा आल्यावर सुद्धा ओळत नाही, जाताना सुद्धा ओळत नाही. हा. त्याचं काय नाही. बर. आता मला आई सांगा की राजा तर आहे, राजा तर सगळं तुम्ही कंटिन्यू सांभाळ करत असता आणि होय. मी नेहमी सांगतो बैलाची हात निघापेक्षा कनेक्टिव्हिटी लय आहे. म्हणजे पाठीमागं तुम्ही म्हणलेला की पैशाचा विषय नसतो मित्रांनो, पण ह्या म्हणल्या तर राजा विकला तर मी तर राहीन किंवा राजा तर राहील, ही कनेक्टिव्हिटी नाही कोणाच्यात. आणि मला वाटतंय त्यामुळे यश आहे राजाला एवढं. हो. तुमचं मी ऐकतोय ते. बोललेलीच होती, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राजा विकायचा नाही. ज्या दिवशी मी जाईन त्याच्या मागं पुन्हा पोरांनी काही का करना ती, पण मी आहे तोपर्यंत तर राजाला विकून देणार नाही. मग काही का होईना तिकडं, हा. मी आहे तोपर्यंत राजाला काय त्याला खाण्याचं व्यवहाराचं काय त्याचा म्हणजे असं मला हीच पाहिजे म्हणून चालत नाही. त्याला काँग्रेस घाला, गावात आणून घाला, तो काही सुद्धा खातोय. की त्याला पेंड म्हणून आट्टाव चालत नाही, भाकरी शिळ्या चारल्या तरी तो सुद्धा खातोय. हा ना. त्याच्यामुळं राजा विकणार नाही. मी आहे तोपर्यंत तर विकणार. हा तो माग आपण तुम्ही सांगितलेला आणि हा. त्या निश्चयाचे तुम्ही अजूनही आग्रही आहात, हे मला खूप भारी वाटलं. कारण काय होतं, प्रसिद्धी ज्यावेळेस यायला लागते, अनेक रक्कम इकडे तिकडे येतात, त्यावेळेस काय काय लोकांचं बदलतं. होय, पण तुम्ही ते आबाधित ठेवलंय अजून. मी बदलणार नाही. मी आहे तोपर्यंत तर बदलणार नाही. वा वा वा. बरं, आता राजाविषयी काय काय गोष्टी मला सांगा. आता तुम्ही त्याला अगदी स्वतःच्या मुलापेक्षा जादा सांभाळता मी होय. बघितलेलं आहे. होय, तर काय काय राजाच्या जवळच्या गोष्टी सांगा की ही राजाला माणसागत कळतं, असं कुठली एखादी आहे का गोष्ट? हो, त्याला कळतं माणसागत. म्हणजे ज्या दिवशी आपण मैदानावर जायचं असेल त्या दिवशी तो मी आता त्याला रोज बसूनच खाली बसूनच पाठी चारती. आणि ज्या दिवशी जायचं असेल त्या दिवशी बसून जरी चाललं तरी ते तोंडानं नको म्हणतो, असा मुंड्यानं मुंड हलवतो नको म्हणतो. नाहीतर मग मुसक्यानं पाठी देतो टाकून, मला नको म्हणतो खायला. हाय असाच उपाशी राजा जातो ह्याच्यावर आड्यावरती. नाही म्हणतो तुम्हाला? हो, नाही म्हणतो. मग त्याला म्हणलं की नाही राजा आज आपल्याला 1 नंबर करायचा आहे बाळा, तरी बी मुंड मग असा तरी करणार. ज्या दिवशी नंबर नाही व्हायचा त्या दिवशी नाही म्हणून सांगणार, असा राजा करतो. पण मी आज हे पहिल्यांदा बोलते तुम्हाला, नाही तर मीच त्याला 2 टायमाला सगळं चारायला ही बघते. पण मी प्रत्येक मैदानावर त्याला म्हणत नाही की बाळा आज आपल्याला, फक्त म्हणते राजा आपल्याला आज गुलाला आला पाहिजे, पण 1 नंबरच पाहिजे असं नाही. आपल्याला सगळ्याला 1 नंबर प्रत्येक अड्ड्यावर मिळेल का तीही करा. मागं मेंढरं आलेत बाहेर, मेंढरं आलेत बघा. तर बघा आता आम्ही मुलाखत म्हणजे थोडा गप्पा घेतोय, पण
घरची स्त्री जर खंबीरपणे त्या कुटुंबात उभी असेल तर सगळ्या गोष्टी होतात. आता मुलाखतीत बघा मेंढरांकडे लक्ष, अख्खं घर चालवणं ही खूप महत्वाचं आहे. होय. आणि घरात एकमेव स्त्री असल्यामुळे खूप मोठी जबाबदारी येते तुमच्याकडे. मग तीच की माझी आता ती काय करतात बघा, आता आणली वैरण टाकली त्याला दिवसभर ते अजिबात म्हणजे अजिबात कोणती ग बी आहेत पण अजिबात त्याला बघत नाही ते अजिबात. सगळं आपण आता स्वयंपाक करून बाहेर यायचं, त्याचं पाणी वैरण सगळं आपलं करायचं, शेण आपणच बघायचं, त्यानं खाल्लं किती नाही किती ह्यांचं लक्ष नसतंय. फक्त त्यांनी बघितलं तर, नाहीतर ही तिघ बी अजिबात बघत नाही. तुमच्याकडे आहे म्हणजे माझ्याकडे खऱ्या मालकीन तुम्ही आहेत. हो. आणि मित्रांनो मी नेहमी म्हणतो राजा कुणा पळतो. मगाशी आपली चर्चा झाली दादांबरोबर की महाराष्ट्रातले त्याचे फॅन फॉलोइंगसाठी पळतो. दादा म्हणले आमच्यासाठी पळतो, पण मला प्रकर्षानं जाणवतो राजा फक्त पळत असेल हो का, हे जे हात लावतात का नाही प्रेमानं, त्या प्रेमापोटी पळतो. आणि त्यांचं आणि ह्यांचं प्रेम, राजाचं आणि ह्यांचं जे माऊलींचं प्रेम आहे ना, ती वेगळा आहे. तो विषयच वेगळा आहे. ह्यांचं नातं ह्या दोघांनाच माहिती आहे. आणि मला वाटतं सगळ्यात जादा राजा ह्यांच्यासाठी पळत असेल. आई आता सगळ्या गोष्टी आपण बोललोय, चर्चा बी झाली. आता कसं विषय आहे पुढं, काय काय गोष्टी म्हणजे कौटुंबिकदृष्ट्या काय काय इच्छा आहे, काय काय झाल्या पाहिजेत. बैल तर झालं, बैल पळला झालं महाराष्ट्रात, तो विक्रम. हा, पण अजून कौटुंबिक दृष्ट्या अजून काय काय तुमच्या अशा कसं असतं एका स्त्रीला ह्या गोष्टी वाटतात की व्हावं, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी अजून करायच्यात कौटुंबिक दृष्ट्या? लग्न असेल, मुलांची घर असेल, हे असेल पोरांचे. आता काय दुसरं काय नाही बघा, मला वाटत नाही की मला राजा ही मिळवून देईल ते मिळवून देईल असं मला काय वाटत नाही. आता काय 2 मुलं लग्नाला आले, ती 2 मुलांची लग्न झाली म्हणजे झालं, मग काय नाही, माझा मी राजाला सांभाळणारच आहे. त्यांनी नाही जरी बघितला तरी माझा मी सांभाळणार. पोरांची लग्न झाली मग झालं, मग काय आहे दुसरं काय इच्छा नाही. मला बाकीची म्हणते ती की तू राजा विकून तुला हे कर ते कर. सोनं चांदी घालून काय मोठं माणूस होत नाही. सोनं चांदी घातलं म्हणून काय दुसऱ्याला दाखवायचं नाही. मी म्हणते मला सोनं चांदी काही नको, म्हणलं मला राजा आहे, सगळं माझं सोनंच आहे. वा वा वा, एवढंच मला पाहिजे, राजा असला म्हणजे बस, बाकी काही नसलं तरी मला चालतंय. आणि मी नेहमी म्हणजे चर्चेतनं म्हणतो हा बैल कुठं पळू बी शकत नाही, तर दुसरीकडं विकला किंवा दावणीला हा कुठं म्हणजे खाणार सुद्धा, पळणार की तो पळणार नाही, पळणार असं नाही, पण तो 4, 8, 9, 15 दिवस सुद्धा त्यांच्या दारात वैरण खाणार नाही, पाणी पिणार नाही की खाद्य खाणार नाही. त्याच्यासाठी मला विकू वाटत नाही. मी कुणाला देऊन बी द्या. आता अड्ड्यावर सुद्धा मला आमच्या मैदानावर न्यायचं झालं तर ज्या दिवशी मैदानावर राहायचं असेल त्या दिवशी तो खात नाही. मग मी काय करते, ती रागानं त्याला कुचाय बघते ती. मग मी कावती त्यासनी कुचायचं नाही. तुम्हाला मग आधीच चारलं असतं तर आता त्यांनी लांब गेल्यावर खाल्लं असतं का नाही. त्या घरी असल्यावर बघत नाही तर मग आता काय की त्यांच्याकडं खाणारच नाही ना, कुणाकडंच खात नाही. त्या 3-4 बी खात, तुमच्याकडं खात. हो. वा वा, एक तर मनुष्य रूपातले ह्या आणि प्राणी रूपातला राजा ही उपाशी राहणार. त्यामुळे ही नातं वेगळं आहे. त्यामुळे काय काय जे लोकांचे प्रश्न असतात की विकला पाहिजे, तर हिथंच ह्या चर्चेला आपण पूर्ण विराम देऊया. हे काय होणं नाही, कारण सदस्य आहेत ते 4था मुलगा म्हणून ह्या राजाकडे बघतात आणि त्यामुळे त्यांचं एक घनिष्ठ नातं आहे आणि ते असंच राहणार. अजून आई आता तुम्ही बघत असता सगळ्या गोष्टी आणि सगळीकडे नंबर बी करतोय, तर मी पाठीमागं विचारलं होतं की तिकडची घरच्यांची प्रतिक्रिया एक स्त्री म्हणून आसपासच्या काय चर्चा असते आसपासच्या गावात. म्हणजे मी दादांनाही विचारलं की असतं की एक स्त्री म्हणून काय काय तुमच्या ओळखीचे असतात, तर काय चर्चा होती राजाबद्दल? राजाबद्दल काय, आता राजा पळतोय, दुसरं काय नाही चर्चा, हेच राजा पळतोय. आता सगळीकडे नाव झाले, तुम्ही विकून टाका. सगळ्या बायका माझ्यापाशी ही घरात कोण नसलं का वेत्याच्या ना आजूबाजूच्याही, तर मी म्हणते नाही, तुम्ही काही जरी म्हणलं तर मी राजा विकणार नाही. तुम्ही मला काही जर म्हणलं मला काही नाही मिळणार तरी चालतंय, मला राजा असला. बरोबर बरोबर. नाही आपण झालंय त्या विषयावर आपण पूर्ण विराम दिलेलाच आहे. आता राजाच्या तुम्ही गोष्टी सांगितल्या, आता मला ही सांगा, ज्यावेळेस त्याला खायला घालता तुम्ही हात निगा, तर हात निगा राखताना काय काय करावं एका स्त्रीनं? कारण भरपूर आता स्त्रिया बैल सांभाळत असते. तर मी तर नेहमी म्हणतो की बैल पळतो, तुम्हाला पळताना दिसतो, फक्त पुरुष वर्ग दिसतो, पण प्रत्येक जी बैल पाळणार आहे तिथं प्रत्येक एका माऊलीचा एका स्त्रीचा हात असतो बैल घडवण्यामागं.
तर कशा पद्धतीनं काय काय आहार वगैरे हातनी का कशा पद्धतीनं असते? काय त्याला नुसतं डाळ ती चारायची, अंगावरून हात फिरवायचा, धुवून काढायचा. ज्या 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 वेळेला उद्या जायचं म्हणल्या आदल्या दिवशी गरम पाण्यानं 2 टोप मोठं तापवायचं, 4-5 बारड्या पाणी करायचं, साबणानं स्वच्छ धुयाचा, पुन्हा आणून बांधायचा. पुन्हा एका दाव्यानं बांधला का तो खुटी उपडून हे जाते तर घरात झोपते. आपलं मी आहेच की त्याची सेवा करायला, त्यासनी हाळ्या मारून घ्यायच्या बोलवून. मी जेव्हा धरायचं तेव्हा त्यांनी मग पुन्हा येऊन बैल धरायचा. बरोबर. मग आता मला बी जरा धावायला लागणार ना, एका दाव्यानं असला का माझ्या बी अंगावर येते. पण माणसं म्हणते ती तुला मारल्यावर तरी बैल विकशील, पण मी म्हणलं मला मारला म्हणून मी बैल विकत नसते. नाही तुम्हाला नाही मारणार बैल. ती काय होतं कदाचित आता बैल बघण्याचा प्रसिद्ध बैल असल्यामुळे खूप मी बघितलं की खूप जण येत असतात दिवसभर. दिवसभरात किती कप चहा करता तुम्ही? ना आता ह्या थोड्या दिवसात नाही तर पहिल्यांदा आपलं ते मोठं मैदान झालं का नाही, त्या टायमाला रोज म्हटलं तर 2-2.5 किलो साखरेचा चहा करत होती रोज. होय. पण आता नाही. आता ह्या थोड्या दिवसात माणसं येते ती रोजची 100-150 माणूस येतं, पण चहा पाण्याला थांबत नाही. ती येते ती बोलते ती काय बसते ती 5-10 मिनिटं, नाही तर आपली जाते ती त्यांची ती. पण रोज 100-150 माणूस रोज आहे, रोज बैलाला येऊन बघून जाते. बायका सुद्धा येते त्या. रोडवरनं जाताना काय होतंय, 2 चाकी असल्या की 2 जणी बहिणी भावंड असलेली किंवा नवरा बायको असलेली ती जाताना खालतं बघता ती जाते ती नाल्यातनीच. मग काय करायचं, आपल्याला भीती वाटते म्हणून मी ती बघत असली तर मी इकडं बघते. काय म्हणणार मग आम्ही नाल्यात चाललोय तर आम्हाला हाळी मारली नाही, मग असं होतंय म्हणून मी बघत नाही त्यांच्याकडे. आवडीनं घेतोय गोंजारून तुमच्याकडं. अरे आली म्हणलं का त्याचं चालू झालं. ते जरा मी गोंजरा ना का लगेच असा करणार मुंड्यानं देतो फेकून. मुलाखती दरम्यान बघितलं असेल त्यांचं बोलण्यावर लक्ष आहे. पण ती राजा सांगते गोंधळा मला, आणि तर त्यांनी ते केलं. म्हणजे ही बघा, जर असे मायेचे हात असतील तर का बैल पाळणार नाही? मला वाटतंय की मी म्हणजे सगळी जे महाराष्ट्रातील बैल पळत असतात, पण जो मायेचा हात असतो, स्त्रीचा एका मायेचा हात असला का नाही तर हा बैल पळणार आणि हा बैल पळतच राहणार. कारण त्या बसलेल्या माऊलींसाठी हा बैल पळणार हे तर तुम्हाला सांगतो. आता ह्यांचं काम चालूच आहे. मुलाखतीत अर्धा तास घेतला तरी त्यांचं बाकी गोष्टी चालूच आहेत. भरपूर गोष्टी करायच्या असतात. मेंढरांचा आवाज बघताय तुम्ही, सगळ्या गोष्टी करणं असतं. तर मी त्यांना रजा देतो. फक्त एवढंच सांगेन की राजा तुमच्यासाठी असाच पळत राहणार आणि मन जिंकत राहणार. आता काय काय गोष्टी दादांना विचारूया जाता जाता. चला चालतंय. तर दादा, आपण चर्चा केली तुमच्या बेटर हाफ पत्नीशी केली आणि कळतं म्हणजे ते त्या दृष्टीनं सगळं घर चालवतात, तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देतात. आत्ताही बघताय काय ना काहीतरी कामात असतात. पण कसं आहे दादा, मी मगाशी सारखं म्हणत होतो की जगण्यातला अनुभव लय मोठा आहे. तर आता तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून? कारण तुमच्याकडं असा बैल आहे की त्या 5 वेळा सलग नंबरमध्ये बसलेला, 1 नंबर पुशेगावचं हिंद केसरी, आणि अनेक अजून विक्रम खुणवतात त्याला. काय सांगाल पोरांना, स्पेशली एक वडीलधारी व्यक्ती म्हणून? एकच संदेश की कसं आहे, प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. हे प्रत्येकाने ध्यानात म्हणजे लक्षातच ठेवलं पाहिजे. आणि कसं आहे, आम्ही सुद्धा ह्या धंद्यात म्हणजे डुबलो होतोच, बैलगाडी क्षेत्रात. म्हणजे पाकीचा धंदा आमचा होता, पण ते बंद पडून आम्ही बैलगाडी क्षेत्रात समजा झोकून दिलं होतं. कारण आम्ही दुसरं काहीच बघत नव्हतो. तरी आम्ही शेवटपर्यंत झगाडलो, पण शेवटी आम्हाला सुद्धा म्हणजे माघार घ्यायला लागत होते. त्यावेळेला राजानं उचलून धरलाय. आणि समोरच्यानं म्हणजे कसं आहे, नवीन पिढीला आपलं समजा बघून करिअर अधिक आपली प्रॉपर्टी ही बघून केलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही ह्यात संपणार. हो, संपणार. कारण आम्ही संपलो होतो, पण ते राजामुळं आम्ही तरलोय. संपलो होतोच आम्ही सुद्धा. कारण सर्व जग म्हणत होते यानाने याड लागलंय, आता ही घरदार ठेवत नाही. ते इथपर्यंत आमची म्हणजे परिस्थिती आली होती. तर नवीन म्हणजे वर्गानं हे ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण संपूर्ण आहे, आपलं करिअर संपूर्ण आहे, आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि ती बघून हा अवश्य नाद करा तुम्ही. वा वा वा. आणि तुम्ही आत्ता म्हणताय की संपलो होतोच, म्हणजे
राजा पण प्रत्येकाच्या दावणीवर राजा नाही तयार होणार. म्हणजे तो सावराय, तुमची परिस्थिती संपलेली, सावराय राजा आला. राजा आला. प्रत्येकाला नाही येणार राजा सावराय. नाही नाही, म्हणूनच अगोदर सावध झालं पाहिजे. कारण एवढं वाहून घेऊ नका ना तुम्ही. तुम्ही थोडं म्हणजे हातच्या राखून चाला. कारण आम्ही समजा वाहून घेतलेलं होतं, त्यामुळं आम्ही संपत आलो होतो. असं आहे ना, तर तुम्ही ती करू नका. म्हणजे माझं वारंवार सांगणं असतं, फडाव जरी माणसं बोलायला आले तरी तुम्ही ती करू नका, आम्ही केलंय ते. तुम्ही ती बैल त्याचं म्हणजे लक्षण बघा की बाबा आज ना उद्या ह्यो आपल्याला वर काढेल का, तर तुम्ही त्याच्यात म्हणजे अवश्य रस घ्या. नाहीतर मग घेऊ नका ना. जर बैलाचे जर म्हणजे ताकद किंवा दम नसेल तर आपण प्रयत्न करणं मग चुकीचं आहे. त्या बैलात बी दम पाहिजे, आपलं बी त्याच्या पाठीमाग कष्ट पाहिजे, आणि त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे त्या बैलाकडं. तर त्या बैलाची तुम्ही म्हणजे पहिली परीक्षा केली पाहिजे, तर ती तुम्हाला समजा घटना घडणार आहे. त्या मग दुसरा राजा तुम्ही काय तिसरात बी करू शकणार तयार. बरोबर. पण ते बघून करा, सर्व गोष्टी बघून करा. कारण आमचं म्हणजे सहकारी म्हणा किंवा काय म्हणा, नेनामचे जीवन ड्रायव्हरने मुलाखत मला वाटतं कुमट्यात दिली होती की तुमचा बैल जर 5-6 नंबरला उतरत असाल तर अवश्य तुम्ही एका. असं मी ऐकलं, म्हणजे मुलाखत दिली होती त्याने. कारण अशा बैलांना मग कसं आहे, नको ना खर्च करत बसून तुम्ही घर जाळून घेऊ नका. बरोबर. ठराविकच लोकांच्या गाड्या का वर राहतात गुलालात, म्हणजे एक 10 जण किंवा 15 जण मालक आहेत, त्यांच्याच गाड्या काय राहतात. काय काय नवीन चेहरे भेटतात, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. काय वाटतं तुम्हाला? कारण कसं आहे, बैल जे पळते ते राहतोच. कारण नवीन चेहऱ्याला सुद्धा म्हणजे संधी आहे, तसं म्हणू नका नवीन चेहऱ्याला संधी नाही, जुन्यालाच आहे, तसं नाही. ज्याच्यात दम आहे तो राहतोच. आणि त्याचं म्हणजे कसं आहे, त्याचा एक स्टार बी चालला पाहिजे, त्या बैलाचा बी चालला पाहिजे, माणसाचा बी चालला पाहिजे, मालकाचा त्या स्वतः. कारण जीवन ड्रायव्हर म्हटलं होतं त्याचा स्टार आहे राजाचा आज एक. म्हणून मी बी सांगतो तुम्हाला की स्टार बी चाललं पाहिजे. स्टार पाहिजे, म्हणजे बैल सगळेच सांभाळतात, सगळ्यांचाही आहार तोच आहे, तेवढं प्रेम प्रत्येक जण देतो बैलाला, घरचा सदस्य आहे. पण आपल्या बैलातली कुवत आणि त्यांनी सांगितलं लक, स्टार, हे सगळं जुळून यावं लागतं, तर त्या बैलगाड्यात यश भेटतं. मित्रांनो, शिकण्यासारखं खूप. एक मिनिट मी बोलणार आहे अजून एका माणसाविषयी. बोला. कारण आम्हाला वारंवार म्हणजे सहकार्य करणारे म्हणजे अति महत्वाचा माणूस किरण आप्पा. कारण त्यांना आम्ही म्हणजे कधी विसरू शकत नाही. अशी गोष्ट आहे, किरण आप्पाला बोललं पाहिजे ना, नाव घेतलं पाहिजे किरण आप्पाचं. कारण त्यांना आम्ही अगोदर बैल म्हणजे सुरुवात सांगतो थोडक्यात, बैल त्यांना मागितला होता, पैसे बी आम्ही देत होतो. पण फक्त बाबूला त्यांनी एक शब्द दिला होता की मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही, बैल तुला अवश्य देणार. आणि त्यांनी सुरुवातीला बैल दिला त्यांनी. बरोबर. चिक्यानं अगोदर दिला मासाळचा, त्याच्यानंतर त्यांनी बैल लगेच दिला. आम्हाला बोलवून घेऊन फडावर का पायरा बेरा काय नाही असं नाही, त्यांनी बैल फडावा आणला. मोळचं बघा मैदान झालं होतं गेल्या वर्षी, आणि त्याने आम्हाला 10 वाजता सकाळी फोन केला खांड घेऊन यायला लागतंय म्हणून. आम्ही 1:30 वाजता तिथं पोहोचलो बघा मोळच्या मैदानात, गाडीनं तिथं 1 नंबर केला. बरोबर. आणि जत म्हणजे ते सहकार्याला असतात, ते फडावा असलं तर राजापाशी येणार, राजाला स्वतः ती सोडतात, सुट्टी मेकरला म्हणणार तू माग सर. वा वा. किरण आप्पाचं आम्हाला सहकार्य लय आहे. किरण आप्पा यांचा आता सुप्रसिद्ध बैल सप्तहिंदी केसरी भारत पडत्या काळात मदत केली तुम्हाला. मदत केली, त्यामुळे तुमचं मित्रांनो अवश्य नाव वारंवार काढलं जातं. पडत्या काळात जो मदत करणार त्याचे उपकार राहणार. कारण आम्ही घरात सुद्धा बसलो तरी मला वाटतं किरण आप्पाचं नाव असतंच, म्हणजे चर्चेत आपला माणूस कोणतं किरण आप्पा असं आहे. आणि त्या काळात मला आठवते की राजा नुकताच म्हणजे पळायला लागलेला चांगला, पण त्यावेळेस सगळ्यात स्पीडचा बैल भारत, सप्तहिंद केसरी भारत यांनी दिलाय. म्हणून पडत्या काळात जी मदत केली आहे ती आजही बघा उपकाराची जाण दादांना आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रार्थना करू नंदी चरणी. थोडासा वाईट काळ आहे, आजार पण चाललंय भारतला,
भारत आजारपणातून नक्की लवकर कमबॅक करेल. सर्व बैलगाडी शौकीनांच्या वतीनं प्रार्थना करतो, कारण तो सप्त हिंदी केसरी बैल आहे, लोकांची मन जिंकणारा बैल आहे. तर कमबॅक करेल, दिसलेत. आज बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. दादा, राजानं प्रवास असाच राजेमय चालू ठेवावं आणि त्याचं राज्य स्वतःच एक प्रस्थापित करावं. तर पुढच्या प्रवासाला तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला म्हणण्यापेक्षा राजाला शुभेच्छा देतो. नमस्कार. कारण तुमच्या युट्यूब चॅनलला राजातर्फे हां मी आपलं अभिनंदन करतो. तुम्ही आमचं 2 शब्द येडं वाकडं ऐकून घेतलं किंवा महाराष्ट्राची जनता ऐकून घेणार आहे, त्यांचं बी आभार मानतो मी. धन्यवाद दादा.